एकूणच पाकिस्तानकडून आता जिनिव्हा कराराचं पालन होतं की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर अमेरिकेने भारताला संपूर्ण पाठिंबा दर्शवल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय। अमेरिकेच्या सचिवांनी सुरक्षा सल्लागार माईक पेम्पो यांनी अजित डोवाल यांच्याशी जवळपास 25 मिनिटे या संदर्भात चर्चा केली आहे। तर दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी त्वरित पावलं उचलण्याचं अपील करण्यात आलंय। यापुढे एकानेही सैन्य कारवाई केली तर दोन्ही देशांसाठी ते धोकादायक ठरेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। दोन्ही देशांनी यासाठी त्वरित पावलं उचलावीत आणि थेट संवादावर भर द्यावा असा सल्ला देखील त्यांनी दिलाय। अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केलाय। जैशनं भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता असं या प्रस्तावात म्हटलंय। तर मसूद अझहर विरोधात शस्त्रास्त्र बंदी, त्याच्या जागतिक प्रवासावर बंदी घालावी तसंच त्याची संपत्तीही जप्त करावी असं अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं 15 सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रतिबंध समितीला म्हटलंय। तर वेटो पॉवर असलेल्या या 3 देशांनी मिळून हा प्रस्ताव या ठिकाणी सादर केलाय। दरम्यान संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव मंजूर होईल की नाही हे पाकिस्तानचा मित्र चीनवर अवलंबून आहे। तर चीन वेटो पॉवर असलेल्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून अनेक वेळा मसूद विरोधात आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केलाय। त्यामुळे त्या चीनची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। भारताने युद्धखोर पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे। पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडून पाकिस्तानची अब्रू धुळीला मिळवली आहे। भारतीय हद्दीत नेमकं कसं घमासान रंगलं बघूयात। करणाऱ्या पाकच्या विमानाला समाधी, पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं। भारताच्या MiG-21 विमानासह वैमानिक बेपत्ता। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकड्यांची पार बोबडी वळली। भारताच्या धडक्यानं बिथरलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं बुधवारी अचाट धाडस करत फजिती करून घेतली। बुधवारी सकाळीच पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारताच्या दिशेनं झेपावली। नियंत्रण रेषा ओलांडून नौशेरातील भारतीय हद्दीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई दलाच्या जिगरबाजांनी काही सेकंदातच पाकड्यांना पळता भुईत थोडी केली। भारताकडून पाकिस्तानचं F-16 हे विमान नेस्तनाबूत करण्यात आलंय। पाकिस्तानचा वैमानिक पॅराशूट मधून पळाल्याची शक्यता, तर इतर 2 पाकिस्तानी विमानांनी पाकिस्तानात पळ काढला। या झटापटीत भारताचं MiG-21 कोसळलं। यात भारतीय पायलट बेपत्ता झालाय। इन दॅट एरियल एंगेजमेंट, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. भारताचं विमान पाडल्याचे खोटे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, पण काही वेळातच त्याला बॅकफूटवर जावं लागलं। भारताच्या बेपत्ता वैमानिकाविषयी आता दावे प्रतिदावे सुरू झालेत। 2 हिंदुस्तान के मिग्स ने पाकिस्तान की रिटेलिएशन में बॉर्डर क्रॉस किया, उनको शूट डाउन किया गया। और मैं ये भी आज कहना चाहता हूँ कि पायलट्स हमारे साथ हैं। भारतानं नांगी ठेचल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाहीये। भारतीय लष्करी ठाणी उद्ध्वस्त करण्यासाठी भर दिवसात थेट विमानं पाठवण्याचा बालिशपणा पाकिस्ताननं केला, पण 24 तास सतर्क असणाऱ्या भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला सलग दुसऱ्या दिवशी दणका दिलाय। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची बस्ती चांगलीच जिरवून पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।